जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 22वा भाग. राघव निरविला या करुणाष्टकावरचं सविस्तर आणि सुंदर असं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. राघव निरविला. तपोवनासानुज राम जाता, समागमे जानकी दिव्य कांता. माता म्हणे राघव वास पाहे, प्रयाण पायी तुझला नसाहे. पृथ्वी तुला राघवा निरविला, याच्या झणी ऋतसी पाऊलाला. जामात तुझा प्रतिपाळी याते, फळी तरी शीघ्र हरी क्षुधेते. आपापती प्रार्थिते तुझ लागी, तपासी जातो रघुराज योगी. नद्या तटाके करी पूर्ण पंथे, तृषा झणी पीडिल होतया ते. श्री सूर्य राजा कुळदीप तुझा, तपासी जातो रघुराज माझा. स्पर्शो नको तीव्र किरणे तया ते, ध्यानी क्षिती वाटेल योगिया ते. वाजो नको कर्कश रे समीरा, असेल जेथे नृपरत्न हिरा. तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, साधू सरे होईल देह त्याचा. रघोत्तमो सादृश्य वेशधारी, सौमित्र तो सुंदर ब्रह्मचारी. वनस्पती हो तुम्ही तोष वावो, छाया या सुगंधे श्रम हा हरावो. सपक्षी कुळा सह कोकिळा हो, सीते सुशब्दी तुम्ही रंजवा हो. हे धाकुटी योगिनी कुंजवासी, तुम्हीच तेथे सखियात येसी. सद्गदे बोलतसे सुशब्दे, श्रवताति नीरे नयनारविंदे. पुसोनिया राघव वास पाहे, कैमागुता देखेन यासी माये. जो राम विश्राम योगेश्वरांचा, त्या गौरवी भक्ती माता सुवाचा. क्षमेची रामे भवशोक झाला, मग दास स्वामी वनासी गेला. श्रीराम. तपोवना सानुज राम जाता. विश्वामित्रांना यज्ञयाग करताना अनेक राक्षसांचा त्रास होत असे. त्याचा नाश करण्यासाठी श्रीरामाला आपल्याबरोबर पाठवण्याची इच्छा विश्वामित्र दशरथाजवळ बोलून दाखवतात. अर्थातच कमलनयन कोवळा सुकुमार श्रीराम यज्ञरक्षणासाठी तसंच राक्षसांचा पाडाव करण्यासाठी पाठवण्यास दशरथ राजा तयार होत नाही. पण शेवटी कुलगुरू वसिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य मानून ते रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवायला तयार होतात. त्यावेळी कौसल्या मातेला सुद्धा त्याचा विरह होणार म्हणून वाईट वाटतं. त्यानंतर येणारी दुसरी श्रीरामविरहाची वेळ म्हणजे श्रीरामाच्या वनवासाची. कैकेयी मातेने दशरथ राजाजवळ मागितलेल्या वरांमुळे श्रीरामाला वनवासात जावं लागणार होतं. श्री समर्थांनी रामायण लिहिलेलं आहे. त्यांनी कौसल्या मातेची वेदना यात मांडली आहे.
श्रीरामाच्या बालपणात तिने श्रीरामाला विश्वामित्रांच्या स्वाधीन केलं होतं. निरविणे म्हणजे स्वाधीन करणे. राघवाला स्वाधीन केलं. उद्या त्याचा राज्याभिषेक होणार या आनंदात असताना तो वनात जायला निघालाय ही बातमी तिला कळते. कैकेयीला काही सांगावं तर श्रीरामाने वनवासात जावं ही तिचीच आज्ञा आहे. दशरथ राजाचा आश्रय घ्यावा, त्याला दुःख सांगावं तर तो आता शुद्धीवर नाही. आता वनात श्रीरामाची काळजी कोण घेणार? लहान भाऊ लक्ष्मण आणि यौवनात असलेली भूमिकन्या सीता देखील त्याच्याबरोबर निघालेली आहे. तिची काळजी वाटते आहे. या सगळ्यांचं रक्षण कोण करणार? ही अगतिकता, ही काळजी या मातृहृदयात निर्माण झालेली आहे. इथे कौसल्या मातेची हतबलता, अंतःकरणातली व्यथा श्री समर्थांनी वर्णन केली आहे. वनवासात जायचं आहे हे जाणून त्यांनी वल्कलं धारण केली आहेत. राजपुत्र असूनही रथ नाही, तिघही पायी जाणार आहेत. पायात काहीही घातलेलं नाही. म्हणून ती पृथ्वीला म्हणते, पृथ्वी तुला राघव नीरविला, तुझ्या स्वाधीन केलेला आहे, तूच त्याचं रक्षण कर. कारण ही सीता तुझीच कन्या आहे, भूमिकन्या आहे. हा राघव तुझ्या जामात आहे, त्याची तू काळजी घे. तो जिथे जिथे पाऊल ठेवेल तिथे तिथे तू अगदी मुलायम होऊन जा. त्याला काही बोचणार नाही याची काळजी घे. जामात तुझा प्रतिपाळी याते, फळी तरी शीघ्र हरी क्षुधेते. पृथ्वीवर असंख्य औषधी आणि औषधी वनस्पती आहेत. तू फळं निर्माण करणारी आहेस. त्याला वनात भूक लागेल, तो काय खाणार? त्याला चांगली सुमधुर फळावळ देऊन त्याची भूक भागव. इथे कौसल्याचं मातृत्व आपल्याला जाणवतं. कुठेही असला तरी आपल्या बाळाचं, आपल्या मुलाचं जेवणखाण व्यवस्थित व्हावं ही तिची इच्छा असते. श्रीराम वनवासात फळं मूळ खाऊन राहत होते. रामनामावलीमध्ये फलमूल प्राशन जय जय राम असा त्याचा घोष आपण करतो. ज्या परब्रह्मस्वरूप श्रीरामाने ही धरणी, पृथ्वी, झाडं, फुलं, फळं हे सगळं निर्माण केलं आहे, त्या पृथ्वीलाच त्याची काळजी घे असं कौसल्या माता सांगत आहे. एकीकडे पाहता असंही वाटतं की सर्व जीव पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहेत. त्या पंचमहाभूतांना माता कौसल्या शरणागत भावनेने श्रीरामाच्या रक्षणाची विनंती करत आहे. जड देह हा पृथ्वी तत्वापासून झालाय. त्या पृथ्वी तत्वाला दाशरथी श्रीरामाचा देहरक्षण करायला सांगत आहे. श्रीरामाची दाशरथी श्रीराम सगुण आणि परब्रह्मस्वरूप श्रीराम निर्गुण ही दोन रूपं आहेत. पाणी हे जीवन आहे. जगात नदी, डोह, ओढे, धबधबे असं सर्वत्र पाणी आहे. तसंच फळं, दूध यातही रस आहे. असं आपतत्व रसयुक्त आहे. पृथ्वीनंतर कौसल्या माता आपतत्वाला म्हणजे इथे सृष्टीतील पाण्याला सांगते आहे की माझा राम वनवासाला जातोय. तिथे तो 14 वर्ष राहणार आहे. तो जिथे वास्तव्य करील तिथे नदी, तळे अगदी जवळ असू देत. सीतामाई, लक्ष्मण यांना पाणी आणायचा त्रास व्हायला नको. तो ज्या रस्त्याने जाईल तिथे सुद्धा सर्वत्र जलसमृद्धी असावी. त्याला तहान लागली आणि पाणी मिळालं नाही तर त्याला त्रास होईल. त्यामुळे ती पाण्याला प्रार्थना करते. नद्या तटाके करी पूर्ण पंथे, तृषा झणी पीडिल हो तयाते. सर्व जीवांची भक्ती तृष्णा, आत्मबोध तृष्णा पूर्ण करणाऱ्या दाशरथी श्रीरामाची तृषा शांती करण्याची विनंती कौसल्या माता आप या तत्वाला करीत आहे. पुढचं तेज तत्व आहे. म्हणून सूर्याला कौसल्या माता विनंती करते. स्पर्शू नको तीव्र किरणे तयाते, ध्यानी क्षिती वाटेल योगी याते. माझा श्रीराम वनवासात सुद्धा तपाचरण करणार आहे. त्याला तुझ्या तीव्र किरणांनी तप्त होऊन त्रास देऊ नकोस. त्याला झेपेल
अशी कोवळी किरणं त्याच्यावर प्रकाशित कर. त्याला ध्यान करताना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घे. निष्काम कर्मयोग्याचं आचरण करणाऱ्या तुझ्याच वंशाचा, सूर्यवंशाचा हा कुलदीपक रविकुळ टिळक आहे. त्याची कीर्ती आणि मूर्ती याला कुठेही कलंक लागणार नाही याची काळजी तू घे. सूर्यमंडलाचा प्रकाश जगात पसरलेला असतो, तशी श्रीरामाची कीर्ती दिगंत राहू दे. खरं तर श्रीरामाचं तेज चंद्र सूर्याला लाजवणारं आहे. सूर्याचा तेजस्वीपणा आणि चंद्राची शीतलता श्रीरामात आहे असं वर्णन करतात. पण 12 कळी तपे सूर्य, तेव्हा पृथ्वीची राख करणारे, प्रसंगी धगधगायमान होणारे 12 आदित्य असे ज्या सूर्याच्या प्रखरपणाचं वर्णन केलेलं आहे, त्या सूर्याला तेज देणारा परब्रह्म श्रीराम आहे. त्याला या तेजाचा काय त्रास होणार? त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला, रक्षितसे श्रीराम. दासबोध 20:4-5. याचा प्रत्यय आपल्याला या करुणाष्टकामध्ये येतो. आता जशी कौसल्या माता त्याची काळजी घेते, तसंच तो आपली काळजी घेत असतो. फक्त आपण त्याचं लेकरू व्हायला हवं, कारण या मातृत्वात त्याने स्वतःला विभागलेलं आहे. तपासी जातो रघुराज योगी. या करुणाष्टकात श्रीरामाला योगी म्हटलेलं आहे. योगियांसी योग आहे निरंतर, वियोगे इतर वर्तताती. अभंगगाथेमध्ये समर्थांनी म्हटलंय. हा योग भगवंताचा आहे, पण इथे श्रीराम प्रत्यक्ष षड्गुणैश्वर्य योगमूर्ती आहेत. त्यांचा योग जीवाला प्राप्त होणं दुर्लभ आहे, जो योग कौसल्येला प्राप्त झाला होता. श्रीरामजन्माच्या वेळी भगवान विष्णूंनी कौसल्येला प्रथम दर्शन देऊन मग बाळरूप धारण केलं. श्रीराम स्वये अयोनी, तो स्पर्शला नाही जन्मयोनी, असं संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणात वर्णन करतात. कौसल्येने निसर्गाशी, पंचभूतांशी साधलेला संवाद आपण या करुणाष्टकात पाहत आहोत. हा संवाद करताना सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू असा स्थूलाकडून सूक्ष्माचा विचार आहे. आपण निसर्गाशी संवाद केला म्हणजे त्याला जपलं तर तो आपल्याला जपेल. हे तर या करुणाष्टकातून समर्थांना सुचवायचं नसेल ना. आज आपण निसर्गाला ओरबाडून घेत आहोत आणि त्याचा समतोल बिघडवून टाकत आहोत. त्यामुळे तोही आपल्याला त्रास देत आहे. समर्थांचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध होता. त्यांच्या वेगवेगळ्या घळींचं वर्णन ऐकलं की श्री समर्थ सतत निसर्गाच्या सानिध्यात राहत असत, त्यांच्याशी संवाद करीत असत हे लक्षात येतं. तिथे त्यांना वाघ, सर्प यांचं भय कधीच वाटलं नाही. त्यांनी त्यांच्या काव्यातून सुंदर निसर्ग वर्णनं केलेली आहेत. त्यांचं काव्य भव्यतेची ओढ घेऊन येत असे. धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोया आदळे असं म्हणून ते धबधब्यासारखे प्रकट होतात. तर या करुणाष्टकात कोमल भावनेत सुद्धा पंचभूतांची भव्यता आणतात. म्हणूनच ते माता कौसल्येचं ममत्व, अगतिकता अशी संवाद भावना व्यक्त करू शकतात असं वाटतं. वायूशी संवाद साधताना कौसल्या जिथे हा नृपरत्न हिरा आहे तिथे उगीच कर्कश आवाज करू नकोस असं म्हणते. श्रीराम हे सर्व नृपांमध्ये श्रेष्ठ असले तरी त्यांना राज्याभिषेक होण्याआधीच वनवासात जावं लागेल. हे खरं असलं तरी श्रीरामामधील बीजरूपाने असलेल्या प्रजासेवक राजा, रामराज्य निर्माण करता, प्रजानुरंजक असा ध्येयनिष्ठ राजा, त्याच्या अशा प्रकारच्या अनेक गुणशक्ती जाणून कौसल्या माता त्याचं नृपश्रेष्ठ हिरा अशा विशेष शब्दाने गौरव करते. तोच अयोध्येचा राजा होणार आहे हे खात्रीपूर्वक सांगते. शिवाय हा तुझ्या पुत्राचा म्हणजे वायुसुत पवनपुत्र हनुमंतांचा स्वामी आहे. हनुमंत हा वायूचा मुलगा. दोघांचा पराक्रम अफाट आहे. वायू हा शेषाचा आधार आहे. त्यामुळे त्याने ही पृथ्वी धारण केली आहे. चलन वलन प्रसारण सर्व घडवून आणणारा वायू आहे. त्याने त्रास दिला तर सर्व क्रिया अवघड होतात,
म्हणून माता कौसल्या म्हणते, तो स्वामी रे हा तुझिया सुताचा, सदुशरे होईल देह त्याचा. समीराला म्हणजे वाऱ्याला विनवणी करत आहे. तुझ्या पुत्राचा श्रीराम स्वामी आहे. त्याचा देह सदुशिराने म्हणजे धुरळ्याने मलिन होईल रे, तेव्हा कर्कश आवाज करीत वाजू नकोस, आणि असा वाजूही नकोस आणि वाहूही नकोस. श्रीरामाला त्रास देऊ नकोस. सर्व जीवांच्या मध्ये खेळणारं हे तत्व आहे. वायूचा स्वभाव विचित्र आहे. त्याच्यामुळे सर्व भूत एकमेकांमध्ये इतकी बेमालूम मिसळतात की त्यांना वेगळं करता येत नाही. सर्व देवता भूत वायुरूप आहेत, पण त्या वायूला निर्माण करणारा श्रीराम आहे. हे माता कौसल्या तिच्या मातृत्वामुळे लक्षात घेत नाही. श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे सारखेच दिसत असत. लक्ष्मण ब्रह्मचारी आहे. तो श्रीरामाबरोबर एकटाच वनात आला आहे. त्याची आणि साध्वी सीतेची सुद्धा कौसल्याला काळजी वाटते. खरं तर सीता ही परब्रह्म स्वरूप श्रीरामाची शक्ती आहे, तर लक्ष्मण हा श्रीरामाचा बहिश्चर प्राण आहे. श्री समर्थांच्या काव्यप्रतिभेचं वर्णन करताना आदरणीय यशवंत पाठक म्हणतात, समर्थांच्या अरण्याला एक कारुण्य आहे, तर आश्रमाला लावण्य आहे. समर्थांची काव्यप्रतिभा अरण्य, डोंगर, सूर्योदय, घळी अशा निसर्गात फिरते. निसर्ग आपल्या स्वाभाविकतेने जगतो. त्याच्या विशालतेत रामरूपाची भव्यता श्री समर्थ रामदास पाहतात. या करुणाष्टकात हे आपल्याला विशेषत्वाने जाणवतं. असो, वनस्पतींना छाया द्यायला तर कोकिळेला गुंजन करायला सांगून सर्वांचं रंजन करायला ती सांगते. पक्ष्यांना किलबिल करून या लहानशा योगिनीच्या सख्या बनून राहा असंही सुचवते. असं सर्वांना विनवण्या करताना तिचा कंठ काळजीने सद्गदित होतो. पुन्हा श्रीरामाची भेट कधी होणार याची चिंता लागते. योगेश्वराचा सुद्धा विश्राम असणारा श्रीराम आहे. योगेश्वर शंकराने विषप्राशन केलं तेव्हा त्याच्या कंठाचा दाह श्रीरामाच्या नामाने शांत झाला. मनाच्या श्लोकात समर्थ त्याचं वर्णन करतात. भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपूने मिला नेम गौरी हराचा, स्वयेनी ववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हांत काळी. श्रीराम असा या दाशरथी श्रीरामाची माता कौसल्या भक्तिपूर्ण अंतःकरणाने निर्गुण रामाचा गौरव करते. कारण तिला माहिती आहे, जरी हा दशरथनंदन असा अवतार देव असला तरी त्याचं निर्गुण रूप थोरला देव हेच आहे, जे सत्य त्रिकाला बाधित परब्रह्म स्वरूप आहे. त्या रामाने तिचं दुःख शोक दूर केला आहे, कारण तो त्या भक्तिरूप मातेपासून कधीच दूर गेला नाही. तो तर आपल्या अंतर्यामी आहे. म्हणून समर्थ दासबोधात म्हणतात, प्रकट रामाचे निशाण, आत्मा राम ज्ञानघन, विश्वंभर विद्यमान, भाग्ये कळे श्रीराम. 20:4-14. त्या अंतरात्म्याचं निशाण जगात प्रकट आहे. त्याच्या सत्तेची खूण आपल्याला सातत्याने जाणवते. आत बाहेर सर्वत्र व्यापून आहे. भरला घनदाट हरी असं त्याचं स्वरूप असून तो विश्वाला सांभाळणारा आहे. त्याच्या अस्तित्वाचं भान एखाद्यालाच होतं. हे ज्ञान श्री समर्थांना होतं. म्हणून ते म्हणतात, मग दास स्वामी वनासी गेला. खरं तर तो वनात गेलेला दाशरथी राम आहे, पण दासाचा जो स्वामी आहे तो मात्र हृदयाच्या दहराकाशात निर्गुण निराकार सद्गुरू म्हणून स्थित आहे. वैश्वानर म्हणून उदरात आहे, तर वायुरूपाने चलनवलन करतोय. पृथ्वी रूपाने जड देह धारण करतो. सूर्यरूपाने देहात तेज निर्माण करतो. आम्ही त्याला बंधनात ठेवून जीवत्व देतो. त्याला अरण्य सेवन आवडतं. आरण म्हणजे संपणे. आरण म्हणजे संपणे. समर्थ शब्दार्थकोश
नगरकर कानडे यांनी म्हटलंय, काय संपणे? देहबुद्धीच्या कल्पना संपणे हे अरण्य सेवन. सदासेवी अरण्य तारुण्य काळी मनाच्या श्लोकात म्हटलंय. सुखालागी अरण्य सेवित जावे हेही म्हटलंय. हा साधनेचा भाग आहे. एकाग्रता, संयम, सोशिकपणा, स्वावलंबन, निर्भयता हे सर्व उद्देश अरण्यात जाण्याचे असतात. त्यामुळे इंद्रियांची कार्यक्षमता वाढते. अरण्य म्हणजे एकांत, ज्याचं साधनेत महत्त्व आहे. म्हणून श्रीराम वनवासात जात आहेत, अरण्यात जात आहेत. आपल्याला सद्गुरूंच्या मार्गावरून जायचं आहे. त्यासाठी वरील गोष्टी आचरणात आणणं म्हणजे अरण्य सेवन आहे. असं हे करुणाष्टक, कौसल्याची अगतिकता, श्रीरामाचं अरण्यात जाणं याचं वर्णन आहे. श्री समर्थ सांगतात, मग दास स्वामी वनासी गेला. या दासाचा स्वामी वनात गेला. हे सर्व त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याचे गुण घेणे आहे असं मला वाटतं. हा लेखिकेचा विचार. आपणही ध्यानी घेऊया आणि या सुंदर विवेचनाचं मनन चिंतन करण्यासाठी आज इथेच थांबूया. पुढच्या वेळी आत्मनिवेदन भक्ती या करुणाष्टकाबद्दल जाणून घेऊ आणि त्याकरता पुढच्या भागात नक्की भेटू. जय जय रघुवीर समर्थ.